पता नाही राजा तेव्हा आला का हरपला का काय झालं का पाण्यानं वायात घेत गेला रे बाबा. नाही शिवलाल भाऊ वाद घेत नाही गेलो घरी तर बाबा नाही का घरी राहाय पाण्याच्या घरी छत्री बसली नाही म्हणून काय घराच्या बाहेर निघालो नाही. आता मला का छत्री घ्यायला कर नाही का वाद वादत कामाला याला म्हटलं घरी छत्री असत अजून जरा बाहेर येऊन फिरून म्हटलं झाले तुले पूरगी आला असला काही ना काही असं म्हटलं हा येऊ म्हटलं जरा पाहून या म्हटलं छत्री घेऊन घराकडं. अरे माया जवळ नाही ना नाही तर काय तुझ्यासारखा विषय आहे ना. घरी पाहायला मी छत्र्या सगळ्या उंदरांना कातरून ठेवला पार धिंगणात लावून टाकला छत्र्याच्या 2-3 छत्र्या पार उंदरांना कातर कुतर करून पुऱ्या खतम करून टाकला. मग नाही तर आता काय करतं मग मी कसतरी बोलवत आलो बा घराच्या बाहेर मला गमेच नाही घरी कसतरी आलो तर इकडे कोणी कोणी भेटत म्हटलं छत्रीवाला तर काय कुत्रा नाही भेटून राहिलं. मग आखरी तुला फोन लावा लागला मी म्हटलं पाय बा त्या घरी असं छत्री तू म्हणतो त्या पाशी नाही आहे म्हटलं ये ना मग बोलावं ते इकडं आई म्हटलं बोला तिथं बसू तर आता हो पाणी उतरलं की मग जाऊ तिकडे नदी नाल्याचे पूर पाहिले. मी काय येत नाही बाबा पहिलेच कपडे वाहून राहिले नाही तर का अजून ओलं गेलं झालं तर बायको म्हटलं मला झोडपल्या वगैरे सोडत नाही घरी तोरणा लागून गेले कपड्याच्या चुकून राहिले मग अजून मी ओले गेले झालं कपडे ओले झाले म्हटलं बायको बाई म्हणजे पूजाच करते मग घरी आल्याबरोबर चांगली बोगरी मला ठेचल्या वगैरे सोडत नाही म्हणून म्हटलं मी काय येत नाही पाणी आता कमी झाल्याशिवाय म्हणजे बंद झाल्याशिवाय येत नाही मला अजिबात ओलं वाजत नाहीये मग याच असं तुम्ही म्हटलं माघारी छत्री घेऊन द्या लगेच मग जाऊ कुठे जाता येतं. अरे माझ्याजवळ छत्री नाही ना म्हणून तर वाजत कामाला आणि आतापर्यंत तुला बोलू दिलं असतं का घरी आलो असतो लगेच तुला घेतले असतं गेलो असतं तिकडे पुरं पाहिले तू राजाच्या बायकोला असं भेटत असे काय ते वागिनच खाऊनच राहील तुले काय उलीचे कपडे ओले होईल फक्त त्या डोक्यावर राजे केसही नाहीये म्हटलं तुला सर्दी वाजा भेव नाही का ताप याचा भेव नाही काहीच नाही आमच्या डोक्यावर केस आहेत राजा आमचं डोकं ते पाणी पकडून ठेवते केसाच्या आहे ना म्हटलं तुला काय भेव नाही ना तब्येत खराब व्हायचा भेव नाही का काही नाही तरी पण राजा येऊन राहिला तू आज राजे कपडे ओले झाले का एकदम मला नाही राहिला तू राजा समजून घ्या शिवलाल भाऊ म्हटलं घरी राजा तोरणा लागून गेला कपड्याचे सगळे नाही का सगळे ओल्याच्या ओले मग आता कुठे ओला वाल मुरते का बोलले कपडे नाही घालाले चंड्या मार म्हटलं सगळे ओले आहे आता काय घाला काय नाही विचार ना माझाले मला 2-3 कागडच नाही करावं लागत कपडेच नाही अंडरवेटच नाही घालायला काय करा म्हटलं मी काय येत नाही तुम्हाला जर यायचं असेल पुरं गिरा पाळ चालायचं असेल मला यायचं असेल तर म्हटलं छत्री घेऊन घरी या बघा तुम्ही तू येईल का अजबच काम आहे बाबा नाही तर नाही येतले का तू म्हणा लागन तुले बरोबर थांब येतो या भांडा चिंडाला छत्री घेऊन येईल देतो लेकाल झाकी येतो म्हणतो 2 मिनिटांमध्ये येऊच नाही जाऊ तिकडे मस्त पुरं गिरं पाहिले नाही थांब येऊन राहिला तो देतो लेकाल झाकी आता त्याची छत्री घेऊन मी त्या घराकडं. अरे या ना मग ध्यान झाकी या लवकर मग छत्री घेऊन जाऊ तिकडे मस्त नदी नाल्याचे पुरं आली या मग लवकर. हो ठीक आहे आलो ठेव फोन बात येतो 5 मिनिटांमध्ये. अरे जमलं बा भांदा तुराच्या देवासारखा चाला रे म्हटलं मला फक्त 2 मिनिटासाठी तू छत्री येते 2 मिनिटे नाही फक्त 1 मिनिटात येतो मी राजा 2 नंबरची म्हटलं लय जोरान लागली इकडे तिकडे गेलोच तुम्ही पण राजा कसं आपलं घर आहे दूर इकडे आजूबाजू नाही घर कुणाच्या घरापाशी कसं जाऊ म्हटलं लगविले म्हणून घरीच जाऊन येतो घरी जर असं गेलं बघत छत्रीचं तर माझे कपडे पुरे ओले होऊन जाईल रे जाता म्हणून म्हटलं फक्त मला 1 मिनिटासाठी छत्री दे बाद गेलो ना आलो 1 मिनिटात बाद येतो मी करू म्हटलं देता का घ्या ना बा शिवलाल काही विचार आहे का बाथरूमला लागले ना तुम्हाला दादा लवकर जा ह्या गच्चीला जोरायला लागते मला माहिती आहे ना म्हणा तुमचं समजून घ्या लागेल ना हो घ्या लवकर छत्री लवकर या. हो जमलं वा बात 2 मिनिटात 2 मिनिटं नाही लावा बात लवकर तुम्ही वापस तू थांब इथं. हो आहे मी इथं आहे तुम्ही जा या मस्त आलामचीला म्हणजे बात लवकर 1-2 मिनिटात लवकर आपी द्या जा मग घ्या लवकर. चला जमलं बा आता मस्त आता इथून लवकर सटका झुमरला घ्या जा तिकडे मस्त आता पुरं पाहिले याला ठेवाले खाली इथं उभं वाटपात कवाय त्याला काय शिवलाल बोलतात तो भांडाच राजा तिकडे मी वाटच पाहत आता येन मग तो म्हणे शिवलाल भाऊ गेले कुठे 1 मिनिटात येतो म्हणे म्हणा ना अजून आले नाही कुठे गेले काय पत्ता नाही म्हणा घरी जाऊन पाहिजे घरी नाही बोलले का कुठं नाही पाहिजे आपण तिकडे मस्त पुरं पाहिले चाल म्हणा पुढे पाहून घेऊ काय होते काय नाही पहिले चालतं घर पुरं पाहून आपण जाऊ द्या तिकडे तुला त्याला तिकडं चला आपण पाहता पहिले पुरं पाहू हे दोघं कुठं चालले म्हणा शिवलाल भाऊ झुमर एवढा पाण्याचे अरे कुठं बाबा शिवलाल भाऊ झुमर कुठं चालले म्हटलं काय फालतू घुमून राहिले पाण्याचे वाद घेत जाताना बसताना आम्ही नाही जात वाय तर पाया चालला मोठा सांगून आला तर आम्हाला घरी गमत नाही फिरल्याशिवाय नाही काय फिरायला जाच लागते तू मत सांगू द्या घरी बस म्हटलं घरी बस आम्ही जातो येतो मस्त पुरा पाहून दादा आम्हाला फालतू उलटे घोडे अंगार घ्यायचा शोक नाहीये पाणी गुन्ह्या भराचं येऊन राहिलं वाट पाहत गेलं घरच्याला टेन्शन आपल्याला टेन्शन वाचन नाही काय म्हटलं जा तुम्हाला बाबा तुम्ही नाही जात वाट पाहत तुम्हाला पाहून आहे नाही का जा म्हटलं तुम्ही पाहिले जा आम्ही तर जातोच का बकर गेला तर राहतो का मस्त जातो पुरं गिरं पार पाहून येतो तुम्ही बसा घरी मस्त हो खेळा भांडुकले खेळा भांडुकले घरी बसून काही ना काही करायला लागेल ना खेळा मस्त भांडुले खेळा म्हटलं हो दोघी जण खेळा हो खेळतो आम्ही एकटे भांडुकले खेळीन म्हटलं उलटे घोडे अंगार नाही घ्या जा तुम्ही जा आम्हाला लोक सांगा हो चालेल पुरा पाहिले जा हो बसता आम्ही घरी हो जा निघा लवकर यायला चांगला पाला भेटलाच पाहिजे नाही म्हणेपर्यंत जोपर्यंत पाला भेटत नाही तोपर्यंत माणसाला कळत नाही भेटल्यावर बरोबर समजते मग कसं काय पाण्यामध्ये घुमणं राहते एवढं धडधड पाणी येऊन राहिलं त्याला म्हटलं बा पाहत जासान तर बससान ते आपल्याला सांगून राहिले तुम्ही बसा म्हणते सांगून येऊ घरी खेळ भांडवली खेळा म्हणते आमचं काय आम्ही ते खेळतोच तुम्ही गेले पाहिजे वाट मग समजते तुम्हाला गेला मला म्हणे 1 मिनिटात येतो म्हणे बाथरूम बोलू किती वेळी छत्री घेऊन गेली मी म्हणता आता येन मग येता आता पत्ता नाही कुठं गेले काय आता घरी जातो म्हणे घरी आले काय एवढा वेळ लागते का काय भुलले गेले काय झाला आता घरी 2 पळते याच्यावाल्या हो ना पागलासारखी तू बघून ठेवून दिला छत्री घेऊन चालले गेले मग आले तर पागल आहे मी मा भिन्नातला दिमाग खराब करते तर बाद 1 मिनिटात येतो म्हणे हेच वेगळं ते 1 मिनिट काय माहित
चुलाल भाऊ आहे का खाली गलीत तर आले पाहिजे मले म्हणे गलीत जातो म्हणे बाथरूम करा कुठे गेले काय तर छतली तिथून आली घला बाहेर हा चुलाल भाऊ अरे भांडणच आहे का ये पहिले घरात मला नको येऊ ये म्हटलं घरात गेला जाऊ द्या पहिले म्हटलं चुलाल भाऊ का चुलाल भाऊ नाही ते तर म्हटलं घरी नाही बापा आलेच नाही गेले गावापासून बाहेर गेले तर लाईव्हरचे 1-1.5 तास झाला बाहेर गेले ना तुम्ही आता पत्ता नाही घरी मग मी छतली घेऊन कुठे गेले म्हणा मला म्हणे लागली म्हणे धुला ना घालून येतो म्हणे बात 1 मिनिटात ती छतली दे म्हणे मी छतली दिली हलता झाला मी वाट पाहूनच लागली मी म्हटलं आते मग आकली मी घरी आलो आता घरी नाही मग माझी छतली घेऊन कुठे गेले म्हणा माय ह्या माणसाने छत्रीसाठी घोळ केलाच वाटते तो याची छत्री घेऊन तिकडे गेला असं कुठे घुमाले काय माहित बाबा कुठे गेले काय सांगून नाही गेले मला अजय पहिले काय चिवलाल बू सगळं नाटकच केले होते त्याने माझ्यासोबत मला म्हणे लागली धुला ना बात 1 मिनिटात येतो असं येतो तसं येतो पाहिलं तर घरी नाही आले कुठे गेले माझी छतली घेऊन कुठे गेले काय तर बाबा छतली व त्याला काय छतली भेटली नाही ते मला काढले बघल सोलत नाही त्याच्यामुळे काही तुत्ता झाली का बस झालं मग तर माझ्या जगण्यात मुश्किल आहे अरे कहून रे बाबा अंदाज काय झालं म्हटलं कुठं चालला एवढी धावपळ करत अरे चुलाल भून एकाला जा मग छतली घेऊन गेले मला म्हणे 1 मिनिटात येतो म्हणे मला धुलान बाथरूम लागली म्हणे बाद घरी जातो म्हणे 1 मिनिटात वापस येतो म्हणे मी म्हटलं घ्या भैया मी तिथं अर्ध्या घंट्यापासून वाट पाहूनच लागली त्याची आता येन मग येन टाकली आले नाही तुम्ही त्याच्या घरी गेलो मी म्हटलं चला बा घरी जाऊ भुलले गिल्ले असं आतून लागली घरी गेलो तर घरी नाहीये आणि माझी छतली नाहीये कुठं गेले काय गेले काय मीनच कशी तरी बाबाला छतली मागून आणली त्याने नवीन घेतली आणि ते जर तोलताल झाली आणि चोलीला गेली तर नाही मला बाबा मालन का अरे बाप रे काय चाटेला बाबा शिवलाल भू म्हणजे ते दोघं जण इकडे पुरं पाहिले गेले याची छत्री घेऊन अरे म्हटलं भांडा ते आता दोघं जण गेले ना जे झुमर भून ते शिवलाल भू इकडे गेले ना पुरं पाहिले नाही तर काय आम्हाला सांगे पुरं पाल चाललो म्हणे पुरं पाहिले गेले मी तिथे वाटच फोन आला होता पासून मी म्हटलं आता येन मग येन ते तर मला म्हणे बाथरूमला जातो म्हणे घरी माई म्हटलं अशी पांढऱ्या कलरची छत्री दिसली का त्याच्यावरची डिझाईन होती आता तेवढं आठवत नाही पांढऱ्याच कलरची ते अजून कोणत्या कलरची तेवढं माहिती मला कोणत्या कलरची होती काय होती तर पण डिझाईनची होती हो दिसली चांगली नवीनच च्या माची खतखत चिवलाल होची तर आता दिमाग खराब होऊन लागला भावा 1 मिनिटात मला घालून येतो म्हणे म्हणलं काय तिकडे फुलं पाहायला गेले म्हणते थांबा चिवलाल भाऊ तुम्ही या फक्त या तुम्ही नाही तुम्हाला आता मी ना काय कला काय समजून आला आता बाबादल आले तेले माबाची छत्री नाही दिसली ते तर मला पिदाला बघायला सोलतच नाही आता कसं कला काय समजून राहिलं तुला पण छत्री दिल्लीच काय बाबा त्या माणसाले राजा माहित नाही का लुताड आहे ना ते पूर्ण गावाला माहित तुला माहित नाही का मला असं वाटलं का बा बाथरूमला लागली का म्हटलं बा बालता त्याची कशी जोल्यान बाथरूमला लागते ना मला तर लागते मायकून तर थांबत नाही मग मी म्हटलं बा जाऊ द्या समजून घ्या त्याची गोष्ट बाथरूम लागली तर जाऊ द्या म्हटलं काय तिकडे गेले म्हणते फुलं पाहिले माई छतली घेऊन आताच गेले ते 10-15 मिनिट पहिले पुरं पाहिले आम्हाला तर म्हणे तुम्ही बसा म्हणे घरात आम्हाला शिवून आले त्याला म्हटलं तिकडे वाद फात जाता जाऊ नका म्हटलं तर नाही म्हणे तुम्ही बसा म्हणे चांगून घरात खेळ भांडवली खेळा म्हणे काय म्हटलं बा तिकडे आम्हाला काय करावं लागते आम्हाला माहिती मग तुझी छत्री घेतली म्हणून म्हटलं याच्यानंतर देत नको जाऊ आता आल्यावर चांगली झाड द्यायची वाली थोडं काय येऊ दे फक्त त्याले फक्त येऊ दे आता येऊ दे मला म्हणे बाथरूमला जातो आणि तिकडे गेले फुलं पाहिले थांबा चुलाल भाऊ तुम्ही या फक्त या दाखव तुम्हाला घंटक्कल अरे बापरे सुलाल भाऊ काय पाणी का काय भावा म्हटलं पारा पुरा पूल डोंबून गेला राजू पप्पा पाणी एखादा बोरा झालं होतं अजून येऊनच राहिलं पण काय सांगता ना राजू आपल्या गावामध्ये पाणी आलं म्हटलं काय जास्त वेळ नाही आहे हो ना काही सांगता नाही राजा अजून 2-3 दिवस जर असंच पाणी चालू राहिले एकसारखं तर झालं आपल्या गावामध्ये पाणी घुसल्याशिवाय राहत नाही हो ना त्याला बरोबर समोर पाहून येऊ काय आलाय ना काय नाही तर फक्त माणसाचे नुकसान नाही झाले पाहिजे बाकी काही हो तिकडं पाणी एवढं लेखाल किती काही फक्त नुकसान नाही व्हायला पाहिजे कोणाचं घरदार नाही झालं पाहिजे चला म्हटलं समोर पाहून येतो काय आलाय काय नाही तर पण राजा बोलता भांडाचा विचार येऊन राहिला रे तो राजा पागलासारखा पाहत असं मले कुठं नसन पाहा ते शिवलाल भूमने छत्री घेऊन गेले 1 मिनिटात येतो म्हणे म्हणत अजून आता पत्ता दी तर राजा इकडल्या तिकडे पाहत असं मले जाऊ दे तिकडे तुला चला पहिले इकडे पूर पाल झाला भावा पारा म्हटलं तिकडे पारा काय पाणी का काम तिकडे झाला पहिले भांडातले टाका तिकडे तुल्यात तर कसा वाटला मित्रांनो आपला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये हा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करूनच द्या लाईक आणि कमेंट करा पण हो व्हिडिओ सांगा काय चार बनवून काय नाही हा म्हटलं काय चूक बोलून राहिली एवढ्या व्ह्यू नाही येऊन राहिले मला पाहूनच राहिले लोक काहून तर काय कमी जास्त झालं तर म्हटलं सांगा कमेंट मध्ये कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर नसताना चॅनल सबस्क्राईब करा काय म्हटलं चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये राम आणि याच्या पुढचाही पार्ट आहे म्हटलं सांगा बनवू ना कमेंट मध्ये सांगा म्हटलं इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा बनवूनच घेतो हो चला भेटू